श्री स्वामी समर्थ. अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास हा जप, दान, पूजा, सेवा आणि पुण्यकर्म करण्यासाठी अतिशय शुभ मानला जातो. उद्या आहे अधिक महिन्यातील पहिला शुक्रवार. अधिक मासातील शुक्रवार म्हणजे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करण्याचा अत्यंत शुभ आणि पवित्र दिवस. या दिवशी सुवासिनी पूजन केल्यामुळे घरात मंगलता, सौभाग्य, शांती आणि सकारात्मकता वाढते असे मानले जाते. अखंड सौभाग्यासाठी प्रत्येक सौभाग्यवती नेहमी काही ना काही करत असते. प्रत्येकीला असे वाटते की आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे, आपले सौभाग्य अखंड राहावे. सौभाग्यवती महिलेसाठी तिच्या सौभाग्याशिवाय इतर काहीही महत्त्वाचे नसते. अधिक महिन्यातील पहिल्याच शुक्रवारी आपण सुवासिनी पूजन करू शकतो. हे सुवासिनी पूजन आपल्याला कसे करायचे आहे, का करायचे आहे, त्याचप्रमाणे सुवासिनी किती असाव्यात, जर आपल्याला मासिक धर्म असेल, सुतक असेल किंवा इतर काही अडचण असेल तर मग आपण हे सुवासिनी पूजन कधी करावे, अशी संपूर्ण थोडक्यात माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हाईपसुद्धा नक्की द्या. उद्या पहिल्याच शुक्रवारी सुवासिनी पूजन म्हणजेच सौभाग्यवतीचा मानपान आपल्याला करायचा आहे. यासाठी आपल्याला सौभाग्यवतींना घरी बोलवायचं आहे. यासाठी आपण किती महिलांना बोलावू शकतो, तर आपण 11, 7, 5 अशा महिलांना बोलावू शकतो. तसेच आपल्याला शक्य असेल तर आपण 33 सौभाग्यवतींना बोलावू शकतो. कारण अधिक महिना आहे आणि अधिक महिन्यामध्ये 33 या संख्येला खूप महत्त्व आहे. 3 वर्षातून एकदा हा अधिक महिना येत असतो आणि या अधिक महिन्यामध्ये जर आपण 33 सुवासिनीचे पूजन केले तर आपल्याला निश्चितपणे त्याचे जास्त प्रमाणामध्ये फळ प्राप्त होत असते. त्यामुळे आपल्याला शक्य असेल तर आपण 33 जणींना म्हणजे 30 आणि 3 सौभाग्यवतींना घरी बोलावून त्यांचा मानपान करू शकतो. आता या ज्या महिला आहेत तर त्या कोण असाव्यात, तर आपण आपल्या गावातील किंवा आपल्या शेजारच्या, आपल्या ज्या मैत्रिणी आहेत किंवा आपल्या ज्या नातेवाईक आहेत तर त्यांना बोलावू शकतो. जर आपल्याला 33 जणींना किंवा 11 जणींना, अगदी आपल्याला 5 जणींना सुद्धा बोलावणे शक्य नसेल तर एका सौभाग्यवतीला आपल्याला घरी बोलवायचं आहे. मग आपल्या नात्यातील एखादी स्त्री असली तरी चालेल, आपली काकी असेल, मावशी असेल, आई असेल, बहीण असेल किंवा मैत्रीण असेल, एखादी शेजारी नसेल तर एका तरी सुवासिनीला आपल्याला घरी बोलवायचं आहे. अधिक महिन्यामध्ये सुवासिनी पूजन का करावे? अधिक महिना हा श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. विष्णूंसोबतच माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी अधिक महिन्यामध्ये सुवासिनी पूजन करण्याला विशेष महत्त्व आहे. आपण ज्या सुवासिनींना बोलावणार आहोत तर त्या घरी आल्यानंतर आपल्याला त्यांना आदराने घरामध्ये घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे त्यांना बसायला आसन द्यायचं आहे. त्यांचे पाय आपल्याला धुवायचे आहेत. पायावरती स्वस्तिक काढायचं आहे. त्या स्वस्तिकला आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे आणि यानंतर त्या सौभाग्यवतींना सुद्धा हळदी कुंकू लावून आपल्याला त्यांचे औक्षण करायचे आहे. त्याचप्रमाणे त्यांची ओटीसुद्धा आपण भरू शकतो. जर आपण ओटी भरणार असू तर मग ही ओटी आपण साडीने किंवा खणानारळ्याने भरू शकतो. साडी, ब्लाऊज पीस, नारळ, गहू किंवा तांदूळ, खोबऱ्याचा तुकडा, लेकुरवाळे हळकुंड, सुपारी, खारीक, बदाम, वेलदोडा, त्यानंतर एखादं फळ, गजरा, दक्षिणा मग आपण 11 रुपये किंवा अगदी 101 रुपया ठेवू शकतो. एखादं सौभाग्यवान म्हणजे हिरव्या बांगड्या ठेवू शकतो, हळदी कुंकवाचा करंडा ठेवू शकतो किंवा एखादी छोटीशी नथ ठेवू शकतो. तर अशा साहित्याने आपल्याला ही ओटी भरायची आहे. या ज्या वस्तू आहेत तर त्या प्रेम, मांगल्य, अखंडता, अक्षयता, सौभाग्यदायक, विघ्ननिवारक मानल्या जातात. आपण 33 या वस्तूंनी सुद्धा ओटी भरू शकतो. 33 वस्तू जर आपल्याला शक्य असेल तर ओटीमध्ये आपल्याला 33 वस्तू ठेवायच्या आहेत. कारण 33 या संख्येला या अधिक महिन्यामध्ये विशेष महत्त्व आहे. जरी आपल्याला सौभाग्यवतीची ओटी भरणे शक्य नसेल तर आपण तिला कोणतीही एक भेटवस्तू देऊ शकतो. जसं की हळदी कुंकवाचा करंडा देऊ शकतो किंवा टिकलीचं पॉकेट देऊ शकतो, पंजन देऊ शकतो, लाखेचे चुडे देऊ शकतो, नथ, बिंदी, गजरे किंवा छोटासा रुमाल, छोटीशी पर्स किंवा एखादं भांडं जे आहे तर ते सुद्धा आपण तिला भेट म्हणून देऊ शकतो. यानंतर आपल्याला त्या सौभाग्यवतींना गोडाचा प्रसाद द्यायचा आहे किंवा आपल्याला जर शक्य असेल तर आपण हे सुवासिनी पूजन करताना अगदी पुरणपोळीचा साग्रसंगीत स्वयंपाकसुद्धा बनवू शकतो. आणि पुरणपोळीचा जर आपण स्वयंपाक बनवणार असू तर यामध्ये धोंडे जे आहेत तर ते आपल्याला आवर्जून बनवायचे आहेत. कारण अधिक महिन्यामध्ये धोंड्याला विशेष महत्त्व आहे. सुवासिनींचे जेवण झाल्यानंतर किंवा त्यांना आपण
भेटवस्तू दिल्यानंतर त्यांचा आशीर्वाद आपल्याला घ्यायचा आहे. त्या सर्व सुवासिनींच्या पाया पडायच्या आहे आणि आपल्याला माता लक्ष्मी, श्री हरिविष्णूंचे स्मरण करून आपल्या जीवनातील समस्या नष्ट व्हाव्यात, आपल्या घरावरती माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा अखंड राहावा म्हणून प्रार्थनासुद्धा करायची आहे. तर उद्या आपण अधिक महिन्यातील पहिल्या शुक्रवारी हे सुवासिनी पूजन करू शकतो. परंतु जर आपल्याला या पहिल्याच शुक्रवारी काही अडचण असेल, मासिक धर्म असेल किंवा सुतक पडलेले असेल, तर मात्र आपण अधिक महिना संपेपर्यंत कधीही सुवासिनी पूजन करू शकतो किंवा आपण पुढच्या शुक्रवारी, मंगळवारी सुद्धा हे जर सुवासिनी पूजन केले तर अतिशय चांगले. कारण मंगळवार, शुक्रवार हे देवीला समर्पित असलेले वार आहेत. परंतु जरी आपल्याला मंगळवारी किंवा शुक्रवारी हे सुवासिनी पूजन करणे शक्य नसेल, तर आपण अधिक महिना संपेपर्यंत कोणत्याही दिवशी किंवा अधिक महिन्याची जी पौर्णिमा आहे तर या दिवशी आपण हे सुवासिनी पूजन करू शकतो. शक्य असल्यास 33 सुवासिनींना घरी बोलावून त्यांचा मानपान करू शकतो आणि त्यांना 33 वस्तू भेट म्हणून देऊ शकतो.